हे बघा, ही जी महानगरपालिकेची पिंपरी चिंचवडची निवडणूक आहे, ही आता सर्वप्रथम तर सर्व मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे. कारण जो प्रतिसाद मिळत आहे काळेवाडीकरांचा, जो विकास झाला पाहिजे होता तो गेल्या अनेक वर्षापासून विकास झालेला नाहीये आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार हे प्रत्यक्ष आम्हाला स्पष्ट चित्र दिसत आहे. कारण आमच्यामध्ये काँग्रेसने जे अधिकृत उमेदवार दिलेत ते सगळे सुशिक्षित आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपले सौरभदादा काळे आहेत, त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष काँग्रेसच्या आमच्या सायलीताई नडे आहेत आणि मी स्वतः कौशल्य विभागाचा अध्यक्ष गेले 6 वर्ष मी या पदावर काम करत आहे. त्यामुळे जनतेचा कल हा नवीन चेहऱ्याकडे आहे, जनतेचा कल हा काँग्रेसकडे आहे. तर ताई, आपण शहराचं नेतृत्व करत होता, आता प्रभागामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. प्रभागातल्या अडचणी काय आहेत आणि ती कसं सोडवताल आपण? निश्चितच शहराचा विकास करता करता मला कुठंतरी असं जाणवत होतं की प्रभागाचाही विकास झाला पाहिजे. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 22 मधून सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि प्रचाराचा शुभारंभ करता वेळेस मी महिलांसाठी म्हणजे पालिका असेल, हंडा मोर्चा असेल, म्हणजे महिलांसाठी भरपूर मी काही केलंय. महागाईवरचे आंदोलन असेल, तर माझी एकच इच्छा आहे, महिलांसाठी आम्हा पिंपरी काळेवाडीसाठी एकही भाजी मंडई नाहीये. तर आम्हा महिलांना भाजी घ्यायची म्हटलं तरी पिंपरीला जावं लागतं, एकतर चिंचवडला जावं लागतं. भाजी मंडईचा सुद्धा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाहीये. आमच्या मुलांना जर खेळायचं म्हटलं तर एकच गार्डन आहे, कुठेही ते क्रीडांगण नाहीये. त्यासाठी मुलांसाठी क्रीडांगणची सोय झाली पाहिजे. आपल्या मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमी नाहीये काळेवाडीत, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. शौचालयाची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. प्रभाग आम्ही महिला जर बाहेर पडलो तर एक तर घरीच यावं लागतं, बाहेर कुठेही जात येत नाही, एक तर नातेवाईकांक जावं लागतं. त्यासाठी शौचालय सुद्धा आम्हाला प्रभागात पाहिजे. पाण्याचा तर अतिशय गंभीर प्रश्न आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. शहरवासियांसाठी मी उपोषणही केलं होतं, त्यातून सुद्धा थोडासा मार्ग भेटला, पण म्हणावा असं आम्हाला काही आयुक्तांकडून उत्तर भेटलेलं नाहीये. आम्ही अखंडपणे तो लढा चालू ठेवणार आहे आणि प्रभाग क्रमांक 22 चा विकास नक्कीच आम्ही 3 उमेदवार करणार आहोत. तुम्ही एक युवक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, ह्या प्रभागामधील युवकांची संख्या मोठ्या मोठ्या आहे. युवकांसाठी आपण काय करायला भविष्यात? सर्वात पहिलं बघायला गेलं तर युवक 18 ते 22 वयाचे जे युवक आहेत ते आता सध्या गुन्हेगारी व बाकी अन्य गोष्टींकडे फार वळलेले आहेत. सर्वप्रथम म्हणजे त्यांची जी 18 ते 22 मधले वयोगटातल्या मुलांची जी वाईट वळणावर चाललेली जी संख्या ती आपण कमी करून त्यांना कुठं आपल्याला चांगल्या मार्गावर नेता येईल, त्यांच्यासाठी आपल्याला काय उपलब्ध करता येईल किंवा त्यांना चांगल्या गोष्टी करून त्यांच्यावर चांगला प्रभाव कसा टाकता येईल याच्या संदर्भात आपण 100% नागरिकांना तर्फे काय आवाहन करा? नागरिकांना पॅनल तर्फे मी स्वतः असं आवाहन करेन की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जे आपल्याला 3 अधिकृत उमेदवार दिलेत त्या सर्वांना तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आता तसं बघायला गेलं तर प्रभागामधील समस्या खूप वाढल्यात, पण त्यावर आपण जे सोल्युशन म्हणजे काय उपाय करू ते फार कमी प्रमाणात आहे. तर मी असं आवाहन करेन की तुम्ही नवीन नवीन माणसांना संधी द्या आणि तुम्हाला बदल हवा असेल तर बदल हवा तर चेहरा नवा या भूमिकेवर तुम्ही ठाम राहा. आता बघितलं तर जे आजी माजी जे नगरसेवक आहेत, हो हो ते फक्त मी विकास केला, तू विकास केला म्हणते, पण प्रामुख्याने बघितलं तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये विकास झाला. काय वाटतं तुम्हाला? तसं जर बघायला गेलं तर विकास आता आजूबाजूच्या लोकांना विचारलं तरी विकास झालेला नाहीये तसं जर बघायला गेलं तर. पण आता ते सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे आपण त्यावर काही जास्त फारसं बोलू शकत नाही. पण विकास फारसा झालेला नाही हे मी नाही, आजूबाजूचे नागरिक, परिसरातले सर्व नागरिक आपल्याला सांगू शकतात.